आज बीड या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची आणि इतर विकास कामासंदर्भात बैठक पार पडली। या बैठकीसाठी आमदार प्रकाश दादा सोळुंके देखील उपस्थित होते। आपल्यासोबत दादा आहेत। काय सांगाल दादा, आजच्या बैठकीमध्ये नेमके काय काय मुद्दे होते आणि तुमच्या मतदारसंघाच्या संदर्भातले विशेष कुठले मुद्दे होते? आजच्या बैठकीमध्ये सुरुवातीला DPDCचा म्हणजे मागच्या वर्षी झालेला खर्च त्याला मान्यता देणं, नवीन जो काही आराखडा ज्याच्यामध्ये जवळजवळ 575 कोटी रुपये उपमुख्यमंत्री दादांनी मंजूर केलेले आहेत त्याच्या बाबतीतला सविस्तर आढावा घेतला आणि त्याच्यानंतर खरीप आता पेरणीच्या संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी आणि त्याचा आढावा झाला आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही महत्त्वाचे विकासाचे प्रकल्प आहेत, मग ते रेल्वे, विमानतळ किंवा इन्क्युबेशन सेंटर, अशा पद्धतीत जे काही त्यांच्या दादांच्या जी काही विकासाची दृष्टी आहे आणि त्यांनी या जिल्ह्यामध्ये राबवायला सुरुवात केलेली आहे, त्या दृष्टीने सविस्तर अशी चर्चा झाली आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली। दादा आता पालकमंत्री आहेत, त्या अनुषंगाने सध्याची जर परिस्थिती पाहिली तर कुठेतरी आता बीड जिल्ह्यामध्ये सुधारणा होते का आणि विकास कामांना गती मिळेल का? नक्कीच मिळेल, 100% मिळेल, कारण की दादांनी स्वतः या विकासाच्या बाबतीमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि दादांनी एकदा शब्द दिल्यानंतर ते 100% पाळतात असा अनुभव आहे। त्यामुळं या बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाला नक्कीच चालना मिळेल अशी अपेक्षा आहे। गेल्या काही दिवसांपासून गेवराई असेल, माजलगाव असेल किंवा अंबाजोगाई परळीमधले काही व्हिडिओ व्हायरल होतात मारहाणीचे, त्या अनुषंगाने तुमची काही दादांसोबत चर्चा झाली आहे का किंवा मागणी करणार? नाही, तशी काही चर्चा झालेली नाही, त्या संदर्भात नाही, फक्त विकासाच्या कामावरती आजची बैठक होती आणि त्याच्यामुळं इतर कुठल्याही बाबतीमध्ये ज्या म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा इतर काही असेल याच्या बाबतीत चर्चा झाली नाही। हे लोक सगळे व्हिडिओ व्हायरल करतात आणि परिस्थिती जी आहे ती आणखी बिकट होते, या अनुषंगाने या सर्व टोळ्यांवरती काही विशेष कारवाई झाली पाहिजे? आज काही तो विषय नव्हता, पण जेव्हा याच्या बाबतीमध्ये बैठक होईल तेव्हा आम्ही निश्चित आम्ही पुढच्या बैठकीत करू। आजच्या बैठकीत तो विषय नव्हता। धन्यवाद। आपल्यासोबत होते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश दादा सोळुंके, त्यांनी आज उपस्थिती लावलेली होती आणि अजितदादांच्या आत्ता जे पालकमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या बीड जिल्ह्यामध्ये विकास होईल अशा प्रकारचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। तर दुसरीकडे जे बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी सुरू आहे आणि ज्या टोळ्या अशा पद्धतीने दहशत माजवतात त्यांच्या संदर्भात देखील येणाऱ्या काळामध्ये आपण बोलू, असं देखील आमदार प्रकाश सोळुंके यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।